आज आम्ही निघालो होतो पुण्याला जाण्यासाठी, पण सकाळीच एवढं वातावरण खराब झालेलं होतं ना, कधी पाऊस येईन सांगता येणार नाही. लवकरच निघलो होतो. ते गाडीवर येणार होते आणि आम्ही बसने चाललो होतो, कारण आमच्याकडे बरंचसं सामान होतं. भाजीपाला, कांदे वगैरे आम्ही गावावरूनच घेऊन जाणार होतो. बसमध्ये आणू झोपली होती थोड्या वेळ, त्यानंतर अशी शांत बसली होती, तिने अजिबात त्रास दिला नाही. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर घरात खूपच धूळ झालेली होती. मी जाताना सगळं आवरून गेले होते, पण 8 दिवस गावाला जा, 4 दिवस जा, जी घाण व्हायची ती होतीच. त्यानंतर गावावरून आलेलं सगळं सामान आधी ठेवून घेतलं. हे शेंगा, कांदे, थोडासा भाजीपाला एवढं सगळं आम्ही गावावरून घेऊन आलेलं होतं. तेच आता मी सगळं व्यवस्थित ठेवून दिले. आणि कांदे येताना थोडेसे भिजले होते, मग त्याला थोडंसं हवेवरती ठेवून दिलं. बाकीचं पण आवरून घ्यावं म्हटलं. जोपर्यंत सर्व घर क्लीन होत नाही तोपर्यंत मनाला असं चैन वाटत नाही. त्यानंतर झाडू मारून घेतला आणि लगेचच किचन ओटा ते पण आवरून घेतलं आणि बाकीचे पण सगळं पुसून वगैरे घेतलं आणि फरशीसुद्धा पुसून घेतली. त्यानंतर सगळं आवरलं होतं, फ्रेश झाले आणि अजून बॅग अनपॅक करायचे बाकी होत्या, पण खूपच कंटाळा आला होता. मग त्या बॅग तसंच ठेवल्या आणि त्यात राहिलेले जे कपडे होते धुवायचे ते काढून घेतले आणि बाकीचे बॅग बाकीचं म्हटलं उद्या करता येईल. आणि मला कपडे पण वॉश करायचे होते. सगळेच एकाच दिवशी करायला गेले तर खूपच लेट झालं असतं, संध्याकाळ पण व्हायची. त्यानंतर कपडे पण वॉश करून घेतले आणि पाऊस पण एवढ्या जोरामध्ये यायला लागला होता ना, मग तर कपडे पण सुकायला टाकायला जागा नव्हती. अजून 2 दोरे बांधल्या आणि कपडे पण सुकायला घालून सगळं आवरून झालं होतं. आणि जो भाजीपाला आणला होता तो पण व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून एकदम छान अशी कवळी कारली आणलेली होती. यांना कारले आवडत नाही, पण मला खूप आवडतं त्यामुळे मी आणले होते. बाकीचे पण सगळं व्यवस्थित ठेवून दिले. तोपर्यंत अनु उठली होती, मग तिला बाहेर खेळवलं. आणि पुण्यामध्ये 4 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे. तुमच्याकडे पाऊस आहे का? कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.